मलकापूर इथल्या आदर्श नगरमधील वस्तीमध्ये असलेला श्रेयस बार आणि हॉटेल बंद करावी या मागणीसाठी गेल्या 4 दिवसापासून आदर्श नगरमधील ज्या महिला आहेत त्या या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या आहेत। आपण बघू शकतो की गेल्या 4 दिवसापासून हे हॉटेल आणि बिअर बार बंद व्हावं यासाठी ह्या ज्या महिला आहेत या ठिकाणी उपोषणाला बसल्या आहेत। गेल्या 4 दिवसापासून त्यांनी अन्नाचा कणही या ठिकाणी घेतलेला नाही, फक्त पाण्यावरती या ठिकाणी उपोषण सुरू आहे। अक्षरशः त्यांच्या चेहऱ्याकडे जर पाहिलं तर चेहरे जे आहेत ते त्यांचे हिरमुसलेले आहेत। मात्र प्रशासन अद्यापही यावर कुठलाही तोडगा काढायला तयार नाहीत। फक्त इथल्या या महिलांचं येऊन ते भेटीगाठी करतायत आणि वरिष्ठांना सांगतो अशा पद्धतीनं या ठिकाणी सुरू आहे। महिला ज्या आहेत या ठिकाणी अद्यापही आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत। ज्या उपोषणकर्त्या महिला आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करू। ताई, काय सांगाल? 4 दिवसापासून तुम्ही या ठिकाणी उपोषण करताय, कुठले कुठले अधिकारी आले आणि तुमची भूमिका काय असणार आहे? मला माझी एकच विनंती आहे, इथून श्रेयस बिअर बार आणि हॉटेल इथून हलवावी, बाकी दुसरं मी काहीच बोलू इच्छित नाही। आता गेल्या 4 दिवसापासून तुम्ही उपोषण करताय, महिलांची तब्येतही बिघडली आहे, तुम्ही जेवला सुद्धा नाहीयेत, मात्र प्रशासन कुठेतरी चालढकल करते असं वाटतं तुम्हाला? हो, प्रशासन तर काही आम्हाला सपोर्टच नाही करत आहे आणि सगळे येऊन गेले लीडर लोक प्रत्येक जण सांगतात की आश्वासन देते आम्ही तुमच्या पाठीमागे, कोणी आम्हाला साथ देत नाही। हे जो हॉटेल बार आहे हे माझ्या मते मिळाल्या माहिती भाजपाच्या कुठल्यातरी पदाधिकाऱ्याचा आहे, त्याच्यामुळे कुठेतरी चालढकल होते। भाजपाच्या पदाधिकाऱ्याचा अशी माहिती मिळते, असं चालढकल होते त्यामुळे असं वाटतंय आम्हाला की त्यामुळे काहीतरी चालढकल होते आहे म्हणून। ताई, काय सांगाल की आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली, मात्र ह्या ज्या लाडक्या बहिणी आहेत मुख्यमंत्र्याच्या ह्या या ठिकाणी उपोषण करतायत, काय भूमिका असणार आहे? अस्तित्व संघटना गेल्या अनेक वर्षापासून महिलांचे वेगवेगळे प्रश्न घेऊन लढते आहे। तसंच दारूबंदी हा प्रश्न घेऊन पण ती लढतेच आहे। जिथे जिल्ह्यामध्ये दारूबंदीचं आंदोलन असते तिथे मी हजरच असते आणि ह्या माझ्याही लाडक्या बहिणीच आहेत, यात कुठेही शंका नाही। मुख्यमंत्र्यांच्याही आम्ही लाडक्या बहिणी आहोत आणि निश्चितपणे त्यांच्याकडनंही प्रशासनाला सांगितलं गेलं असेलही आणि सांगितलं जातही असेल। आम्ही पण प्रशासनाला 2 दिवस झाले बोलतो आहे की म्हणजे कंटिन्यू मी इथे आहे 3 दिवस झाले आणि सारखा आम्ही प्रशासनाला बोलतो आहे, एकेकाला फोन करतोय, पण आम्हाला कुठनंही काही प्रतिसाद मिळत नव्हता। मग काल अस्तित्व संघटना जेव्हा आक्रमक झाली की आम्हाला आता आम्ही तीव्र आंदोलन करू, त्यावेळेला प्रशासन कुठेतरी आता मनावर घेतलं आणि आज आम्हाला दुपारपर्यंत रिझल्ट मिळेल असं त्यांनी सांगितलेलं आहे। नक्कीच। तर या होत्या उपोषणकर्त्या महिला आणि सामाजिक कार्यकर्त्या प्रेमलता सोनवणे, त्यांनी या ठिकाणी या उपोषणकर्त्या महिलांना भेट दिली आणि दुपारपर्यंत काहीतरी या संदर्भात डिसिजन होईल आणि ते या महिलांना कळेल असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलं। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, मलकापूर, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।